नमस्कार. प्रहार 24 तासच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपले स्वागत. शेगाव येथे संत गजानन महाराजांचा प्रकट दिन असल्याने अकोला शहरातून हजारो भाविक पायी शेगावकडे रवाना. अकोला ते शेगाव 45 किलोमीटरचा प्रवास. गणगण गणात बोतेच्या जयघोषात महिलांसह महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे भक्तिभावाचं अनोखं चित्र. सुशील रहेजा यांचे कार्यालय फोडल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना अटक झाल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन. अँट्रॉसिटी दाखल असतानाही रहेजा यांना अटक न केल्याचा आरोप करत कार्यकर्ते आक्रमक. सायन पनवेल महामार्गालगत चुनाभट्टी येथील बर्गर जॉईंटमध्ये मध्यरात्री गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग. मोठी वित्तहानी, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. लासलगाव येथील शनी मंदिरासमोर भरदिवसा 2.5 तोळ्याच्या सोन्याच्या पोताची चोरी. मोटारसायकलवरून आलेल्या 2 अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावून पळ काढला. घटना सीसीटीव्हीत कैद. रितू तावडे यांचे अभिनंदन करताना भाजपवर जोरदार टीका. मराठी अस्मितेच्या दबावामुळे भाजपला मराठी महापौर करावा लागल्याचा आरोप. भाजपकडे ओरिजिनल काही नसल्याचं वक्तव्य. संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त नागपूरच्या झेंडा चौक महाल येथील मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. प्रासादिक पादुका दर्शनासह पालखी मिरवणूक काढण्यात आली. अकोला शहरात संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन मोठ्या भक्तिभावात साजरा. शहरातील विविध भागात महाप्रसादाचे आयोजन. सकाळी जठारपेठ परिसरात पालखी सोहळा. भिवंडी तालुक्यातील मानकोली हरिहर कंपाऊंडमधील गादी व पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 3 ते 4 गोदामं जळून खाक. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेतृत्वात काश्मीर ते कन्याकुमारी काढण्यात आलेल्या अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश यात्रेचा समारोप. कुटुंबियांच्या उपस्थितीत संगमस्थळी विधी संपन्न. ह्या होत्या आजच्या सुपरफास्ट बातम्या. अधिक सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा प्रहार 24 तास.